हिंदुत्ववादी, हिंदू प्रबोधनकार, हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारी. जय शिवशंभो मित्रांनो. तर सकाळी नेहमीप्रमाणे तालमीत गेलो, जोर वगैरे मारले, आपला नेहमीचा व्यायाम कंप्लीट केला, आंघोळ केली आणि मग महादेव मंदिरात गेलो. महादेवांचे दर्शन घेतले आणि घरी आलो. दुपारी मला जरा काम होतं म्हणून जेवण करून तालमीत आलो आपल्या आजोबांच्या ऑफिसवर आले मीटिंग चालू केली. जरा महत्त्वाचं काम होतं, मग ते काम जरा उरकलं. तेवढ्यात लोमटे सर आले होते. मग अजून चर्चा केली आणि लिहिलेले काही कागदपत्रांची यादी एकदा चेक करून घेतली. 3-4 तासानंतर आमची मीटिंग उरकली आणि मग नंतर परत घरी गेलो. आणि संध्याकाळून आपल्या इथं धर्मवीर संभाजीराजा मित्रमंडळी इथं संग्राम बापू भंडारी देवींच्या आरतीसाठी आले होते. आणि अमोलदान मी साईडला थांबलो होतो कारण ती लाईट गेली होती. मग अमोलदाची माझी हसी मजाक चाललं होतं. तर आरती झाल्यानंतर बापू निघाले होते. तर मग बापूंजवळ गेलो, बापूंना भेटलो. नेमकं तिथं बरेचसे लोक फोटो काढायला आले होते. त्यामुळे बापू म्हणले, बाळा थांब थोडं, आपण परत बोलू. मग नंतर बापूंसोबतच मी गाडीत गेलो कारण युवराज भाऊंचा बड्डे होता. आणि बापू गाडीत असतानाच माझा ब्लॉग बघत होते. बापूंना माझे ब्लॉग सगळे आवडले आणि अजून काय सुधारणा करता येतील आणि लोकांना कोणता चांगले संदेश तुझ्या रील मार्फत किंवा ब्लॉग मार्फत आपल्याला देता येईल त्यावर बापू मला सांगत होते. बापूंनी नाही म्हणलं तरी 4-5 रील बघितल्या आणि मग नंतर आम्ही युवराज भाऊंच्या घरी पोहोचलो. युवराज भाऊ, बापू आणि अजय चर्चा करत होते. मग केक कापला आणि बापूंचं असं म्हणणं होतं की आपल्या प्रत्येक युवा पिढीने कपाळाला टिळा लावलाच पाहिजे. बापूंसोबत कसा वेळ गेला कळलंच नाही. तर आजसाठी एवढंच मित्रांनो, धन्यवाद.